हाय फ्रेंड, वेलकम टू मेजवानी शो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सुटसुटीत मोकळा चवीला अतिशय स्वादिष्ट असा पालक पुलावाची रेसिपी पाहणार आहोत। सोबतच चविष्ट दह्याची कोशिंबीरची रेसिपी सुद्धा पाहणार आहोत। तो मसाला भात खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर हा पालक पुलाव तुम्ही एकदा नक्की करून बघा। पालक पुलावाची योग्य पद्धत कसा करायचा आणि काही टिप्स सोबत पालक पुलावाची रेसिपी शेअर केलेली आहे। रेसिपी आवडली तर एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा। नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी एका मोठ्या बाउलमध्ये 1.5 कप किंवा 1.5 वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तुम्ही याऐवजी कोणताही कोलम तांदूळ घेऊ शकता आणि त्यामध्ये पाणी घालून अर्धा तास तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे। तांदूळ चांगला भिजला की भात छान मोकळा सळसळीत होतो, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात। तर गॅसवर आधीच कढई ठेवून घेतली होती, यामध्ये 2 चमचे साखर टाकून घ्यायची आहे आणि छान चाळून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घेतलेला पालक आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। अगदी 1 ते 1.5 मिनिट आपल्याला असाच ठेवून घ्यायचा आहे। वरून झाकण ठेवायचा नाही, वरून झाकण ठेवला तर पालकाचा रंग काळा पडतो। तर या ठिकाणी आपण साखरचा वापर केलेला आहे। साखर टाकल्यामुळे आपल्या पालकाचा रंग छान टिकून राहतो, हिरवागार राहतो, यामुळे आपण इथे साखर घालून घेतलेली आहे। आता पालक जो आहे तो छान असा 1 ते 1.5 मिनिट झालेले आहे। आता आपण तो थंड पाण्यामध्ये टाकून पालक जो आहे तो थंड पाण्यामध्ये टाकून घेतला आहे। आता आपण तांदूळ शिजवून घेऊयात। तर एका कढईमध्ये तांदूळाच्या 8 पट पाणी आधीच उकळायला ठेवून घेतलं होतं। आता त्यामध्ये पाणी वितळून घेतलेला तांदूळ टाकून शिजवण्यासाठी ठेवून घेऊयात। यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। छान असं मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती आपल्याला 10 ते 12 मिनिट छान असं ते शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करायची नाही। तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत। तर वाटणासाठी अर्धी छोटी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे, अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे, छोटी वाटी पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे, 1 गड्डी लसूण घेतला आहे, गावरान लसूण आहे। त्यानंतर या ठिकाणी 2.5 इंच अद्रक घेतलेला आहे आणि हिरवी मिरची 2 घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी अधिक घेऊ शकतात। आता हे सर्व जिन्नस मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि याचं छान असं वाटण तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी आपण मिक्सर जारमध्ये सर्व जिन्नस टाकून घेतले आहे आणि छान बारीक वाटण तयार करून घेऊयात। तर इथे पाहू शकता छान वाटण आपलं बारीक तयार झाले आहे। ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात। त्याच मिक्सर जारमध्ये पालक टाकून पेस्ट तयार करून घेऊयात। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पालकाची पेस्ट जी आहे ती छान अशी तयार झालेली आहे। तुम्ही याचा रंग बघू शकता, अगदी हिरवागार छान जसा आहे तसाच टिकून आहे। ज्या टिप्स या ठिकाणी सांगितल्या आहेत तुम्ही त्या फॉलो केल्या तर तुमचाही पालक प्युरी हिरवी राहील। आता तांदूळ छान 10 ते 12 मिनिट उकळून घेतला आहे, खळखळ छान गरम पाण्यात उकळून घेतला आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घेणार आहोत। तांदूळ जो आहे तो छान असा शिजलेला आहे, जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा 80-90% तांदूळ आपल्या इथे शिजून तयार झालेला आहे। आता आपण तो एका चाळणीत काढून घ्यायचा आहे आणि उलटण्याने ढवळून त्याची वाफ काढून घ्यायची आहे, यामुळे भात जो आहे तो जास्त शिजत नाही। तर आपण एक मोठी कढई घेतली आहे, 2 मोठे चमचे बटर, 2 मोठे चमचे तेल टाकून यामध्ये 3 मोठे चमचे काजू, 3 मोठे चमचे बदाम टाकून घेऊयात। छान तळून घेणार आहोत। तर बदाम आणि काजू तळून झाल्यानंतर यामध्ये 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 2 हिरवी इलायची, 1 इंच दालचिनी, 2 मोठे तमालपत्र टाकून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीने खडे मसाले कमी अधिक करू शकतात। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे पातळ उभे कापून घेतलेले कांदे टाकून छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। कांद्याचा रंग छान परतून झालेला आहे, बदललेला आहे, म्हणजे छान परतला आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेले खोबऱ्याचे वाटण टाकून आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे।
जोपर्यंत आपल्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे छान असं आपलं जे वाटण आहे त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पालकाची प्युरी टाकून घ्यायची आहे. तर तुम्ही ते पाहू शकता छान हिरवागार कलर आपल्या पालकाच्या प्युरीला आलेला आहे. ते इथे छान अशी पालक प्युरी आपली 2 ते 3 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण काही मसाले टाकून घेणार आहोत. तर यामध्ये धना पावडर 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला टाकून मिक्स करून घेऊयात. आणि 1 मिनिट छान आपल्याला हे मसाले पालक प्युरीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, परतवून घ्यायचे. चमचा या ठिकाणी जिरं टाकून घेतलं आहे. तुम्ही आधी जिरं टाकून घेऊ शकतात. तर आता आपण या ठिकाणी तळून घेतलेले काजू बदाम टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्या भातामध्येही मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ वेतानेच टाकायचं. तर या ठिकाणी शिजवून घेतलेला तांदूळ सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे. आणि छान असं आपल्याला ते हलक्या हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो तुटणार नाही. तर इथे पाहू शकता आपला जो तांदूळ आहे तो आपला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. हलक्या हाताने तुम्ही पाहू शकता पालक पुलावचा जो कलर आहे तो अतिशय सुरेख आलेला आहे. यावर आपण झाकण ठेवून आपल्याला हे 2 ते 3 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता इथे छान असा आपला हा पालक पुलाव जो आहे तो 2 ते 3 मिनिटानंतर छान वाफवून झालेला आहे. कलर बघा किती सुरेख आलेला आहे. तर हा पालक पुलाव छान अशा टिप्स सोबत इथे कसा वाटला ते नक्की सांगा. चला आता आपण कोशिंबीरला सुरुवात करून घेऊयात. या ठिकाणी मी छोटी काकडी बारीक चिरून घेतली आहे. 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला, 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, 1 गाजर साल काढून किसून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. इथे मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा सेंधव मीठ आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि 2 चिमूट हिंग घेतलेला आहे. आता आपल्याला हे दही इथे 2 कप दही घेतलेलं आहे आणि ते छान आपल्याला इथे फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंफार प्रमाण जे आहे मसाल्याचं ते कमी अधिक करू शकतात. तर इथे पहा आपलं जे दही आहे ते छान फेटून झालेलं आहे. यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला कांदा, काकडी, टोमॅटो, गाजर आणि कोथिंबीर आपण या ठिकाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण चिरून घेतलेले सर्व जिन्नस जे आहे ते टाकून आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे जिन्नस टाकून घेतल्यावर ते छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. तर इथे आपण सगळे जे मसाले घेतले होते मीठ, जिरेपूड, काळी मिरी पूड, काळं मीठ, हिंग ते टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. याचा स्वाद अतिशय सुंदर लागतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडंफार कमी जास्त करू शकतात, कमी नाही पण जास्त करू शकतात. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झाली आपली ते दह्याची छान अशी कोशिंबीर. ही कोशिंबीर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर ही अतिशय चवीला भन्नाट लागते. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, अगदी पुलाव सोबतच नाही तर तुम्ही कोणत्याही पदार्थाबरोबर तुम्ही ही दह्याची कोशिंबीर खाऊ शकता. अतिशय स्वादिष्ट ही दह्याची कोशिंबीर लागते. तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता. खूप छान ही दह्याची कोशिंबीर चवीला लागते. तर तुम्ही या ठिकाणी पालक पुलाव आणि दह्याची कोशिंबीर एकदा नक्की करून बघा. तर या ठिकाणी आता आपण हे पालक पुलाव जो आहे तो सर्व करून घेणार आहोत. दिसालाच खूप सुंदर असा आपला हा पालक पुलाव दिसत आहे. तुम्ही त्याचा रंग बघू शकता, खूप सुरेख आलेला आहे. चवीलाही तो तितकाच सुरेख आहे. तर या ठिकाणी पालक पुलाव पण सर्व केलेला आहे तो एक दह्याच्या कोशिंबीरसोबत, त्याचसोबत कांदा आणि काकडीच्या गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत. जर तुम्हालाही स्वादिष्ट पालक पुलाव बनवायचा असेल तर या ठिकाणी सांगितलेल्या सर्व टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करा, म्हणजे तुमचासुद्धा पालक पुलाव खूप सुंदर आणि झटपट तयार होईल. एकदा हा पालक पुलावची रेसिपी नक्की करून बघा. भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.